नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हा सगळ्यांना आज वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. तर आमच्या इथं का भाऊकीत जरा थोडंसं दुःख घडलेलं आहे, त्यामुळं सुतक पडले आम्हाला. आम्ही काही वटसावित्री पौर्णिमा साजरी केली नाही. तुम्हाला दिसत असेल मी टिकली लावलेली नाही. तर आज आमच्या कारभाराची सुट्टी. आम्ही आज शेतात पण गेल्यात. आमचे कारभार एकटे गेलते, दुसऱ्या शेतात गेलते बेन आणायला. तर वाड आणलंय, घासाचं बेन आणलंय आणि ते काय काम करायला तुम्हाला दाखवते. कारभार काय काम चालू आहे तुमचं? हे काय सुट्टीचा आनंद उपयोगाला लयच आनंद घ्यायला लागला तुम्ही. लय मन लावून काम करायला. सुट्टी असली की आम्ही लय आनंदी असतात. बरं का मंडळी, तर ही माझी काय शिवण क्लासची रूम आहे. त्यांच्या पाठीमागं कारभार ते समोर बसले. तर इथं का बसलेत तर काही तर पत्र्यावर टाकलेले आणि इथं पाऊसही लागत नाही. अचानक पाऊस येईल, तर पावसाळा चालू झालाय, मग आभाळ पण खूप आले. मग इथं पाचशे आमच्या कारभार का एवढं बेन काढले ह्याचं घासाचं. आता उद्या सकाळी सकाळी मी शेतात जाणार आहोत बेने लावायला. मग लावताना तुम्हाला व्हिडिओ करू सांगता. मग कारभारी अजून काय बोलायचं आहे? तर मंडळी बघा, आमचे कारभारी तुम्ही बघितलेत तर कसे बोलायला बघितलं का? जसं काय मी रोजानं लावले. अहो ह्यांच्या घरी मंडळी ह्यांच्या घरचं काम करायचं, ह्यांच्या गाईसाठी घास लावायचं, ह्यांच्या शेतात लावायचं. जसं काय मी रोजानं लावल्यासारखं बोलायचं. नाही तर सकाळपासून यांना जेवायला दिलेलं नाही, त्याचं तर बोलायला तर म्हणलं चला ह्यांना दाखवावं म्हणलं कारभाऱ्यांना स्पेशल. तर काय बोलच ना तर. मग मंडळी, मग तुमचं काय चालू आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. कुणी कुणी वटसावित्री पौर्णिमा कशी कशी साजरी केली हे पण कमेंटमध्ये सांगा. आणि चला मग पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. मला कारभारी म्हटले जरा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.